नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मिळणार लाईफ टाईम पेन्शन. जाणून घ्या 10 वर्षाचा हा फॉर्म्युला आणि अटी. नोकरदारांसाठी पी-एफ जितका महत्त्वाचा आहे तितकीच महत्त्वाची आहे पेन्शन. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. निवृत्तीनंतर दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळावे यासाठी 10 वर्षाचा एक विशेष नियम पाळणे आवश्यक आहे. ही पेन्शन नक्की कशी मिळते आणि त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्यात हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. पेन्शन मिळवण्याच्या महत्त्वाच्या 2 अटी. ई-पी-एस अंतर्गत मासिक पेन्शन मिळवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला 2 प्रमुख अटींची पूर्तता करावी लागते. नंबर 1. 10 वर्षाची सेवा. कर्मचाऱ्यांची किमान 10 वर्षाची नोकरी पूर्ण होणे आवश्यक आहे. नंबर 2. 58 वर्ष वय. नियमित पेन्शन सुरू होण्यासाठी कर्मचाऱ्याचे वय 58 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याच्या पगारातून जो पी-एफ कापला जातो त्यात नियोक्ता देखील वाटा देतो. या नियोक्त्याच्या वाट्यापैकी 8.33% रक्कम थेट पेन्शन फंडात जमा होते. मात्र याची गणना एका निश्चित वेतन मर्यादेवर केली जाते, ज्यामुळे पेन्शनची रक्कम ही ठराविक मर्यादेत राहते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाची 58 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी पेन्शन घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला दरमहा मिळणाऱ्या रकमेत कायमस्वरूपी कपात केली जाते. याउलट 58 वर्ष वयानंतर पेन्शन घेण्यास उशीर केल्यास पेन्शनच्या रकमेत थोडी वाढ होऊ शकते. 10 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली तर काय होणार? जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी 10 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला दरमहा पेन्शन मिळण्याचा अधिकार राहत नाही. नोकरी बदलताना ही खबरदारी घ्यावी लागते. नोकरी बदलताना पी-एफ ट्रान्सफर करणे अत्यंत आवश्यक आहे. जर प्रत्येक वेळी पी-एफची रक्कम काढून घेतली तर पेन्शन योग्य सेवा खंडित होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम भविष्यातील पेन्शनवर होतो.